नमस्कार सर्वांना मित्रांनो. काही नाही, एका जागेवर थांबून हा व्हिडिओ एकदम पद्धतशीर तुम्हाला सांगणार आहे. यूट्यूब, फेसबुक, इंस्टा तुम्ही कशावर जरी व्हिडिओ बघत असला तरी सुद्धा काही अडचण नाही. तुम्ही मला म्हणजे ही व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, तुम्हाला हे व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर लक्षात येईलच. पैसे इंस्टावरनं किती येतात, यूट्यूबवरनं किती येतात, फेसबुकवरनं किती येतात, पण येतात का, नेमकी भानगड काय, नेमका विषय काय. तर तुम्ही कुठं व्हिडिओ बघत असला तरी बी काय झालंय, मला दिवसभर इतकं फोन येतात ना दादा. आता कसं, आता डबल नियम म्हणजे ऐकून घ्या, फोन खरंच येतात. आणि नेमकं काय येतात तर तुम्ही ऐका की यूट्यूबचा आता 1 फेब्रुवारी 2027 पासून नवीन नियम येतो यूट्यूबचा मॉनिटाईजचा. टार्गेट आता झालंय डबल. म्हणजे कसं की पहिलं म्हणजे अजून 5-6 महिने आहेत तुमच्याकडं, आपल्याकडे आहेत, नाही असं नाही. आणि जरी तुम्हाला करायचं असलं तर मॉनिटाईज चॅनल करायचं असलं तुमचं तर पण तुमचं पैसे जातात, समजा 2-4-4-5 हजार रुपये ती घेतात. पण विषय असा आहे की त्याचा मला वाटतं उपयोग होत नाही. ऐकून घ्या विषय काय आहे नेमका, ऐकून घ्या संपूर्ण. तर पहिलं 4,000 वॉच टाईम, 1,000 सबस्क्राईब यूट्यूबला, बरं का. आणि 10 मिलियन व्ह्यूज. मग ती आता 1 फेब्रुवारीपासून किती होणार आहे, 4,000चं डायरेक्ट 8,000. हे 5-6 दिवसात, आता म्हणजे 7-8-10 दिवस झालं नवीन नियम आलेत, त्यांनी आधीच अपडेट दिली यूट्यूबनी, गुगलने. तर 4,000 वॉच टाईम होतं तिथं 8,000 केलं आहे. आणि 10 मिलियन होतं तिथं 20 मिलियन केलं आहे. आणि 1,000 सदस्यांचा कॅटेगरी हाय असं ठेवला आहे. त्याच्यामुळं बरीच जण 1 वर्ष झाला अबाधत्यात, कुणी 2 वर्ष झाला अबाधतंय, कुणी 6 महिने झाला अबाधतंय. पण त्यांचं वॉच टाईम काय पुरं व्हाय नाही, व्ह्यूज काय वाढत नाहीत. मग मॅटर असं झालं आहे की ती आता हो मला फोन करतात, मग कसं काय काय करायचं. पण आता काय इलाज नाही, करणार काय. मग मी बी सांगण्याचा प्रयत्न करतो, असं व्हिडिओ बनवा, तसं बनवा, क्वालिटी ठेवा, अमकं ठेवा, तमकं ठेवा. पण थोडं हळूहळूच ह्या गोष्टी होत असतात ना. एकाएकी तर काय कुठली गोष्ट होत नसती का, होती नाही होत. मग त्याच्यासाठी मित्रमैत्रिणींनी काय झाले माहिती आहे का, तर टेन्शन घेऊ नका, सगळ्यांचं होईल. तुम्ही लय बी पैसे घालवायचे, कोणाला द्यायच्या भानगडीत पडू नका, मॉनिटाईज करून घ्यायच्या भानगडीत पडू नका. म्हणजे मी काय हे सांगते, माझं कंटेंट काय आहे, मोकार व्हिडिओ बा, इकडे जाईन तिकडे जाईन इकडं, असं व्लॉग. पण आपल्याला माहिती, आपण साधा माणूस आहे, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे किंवा ही माणूस फसवणार नाही, जी आहे ती रिॲलिटी खरं सांगण्याचा प्रयत्न करीन, असा विषय. समजा तुम्ही म्हणजे 8,000 बी लई नाही किंवा 4,000 बी वॉच टाईम माझ्या हिशोबाने लई नाही, काय लई नाही. पण ती बऱ्याच जणांना वाटतं की मॉनिटाईज झालं म्हणजे बिनकाळजी असं वाटतं. म्हणजे मी बोलण्यावरून माझ्या लक्षात येत आहे. पण तुम्ही व्हिडिओ बनवत जा, चांगलं व्हिडिओ एकदम क्वालिटीचं बनवा, व्यवस्थित बनवा, जास्त कॅमेरा हलवू नका, आणि तुमचं होऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नका. आणि फेसबुकचं आता म्हणजे कसं झालं आहे, पहिलं होतं फेसबुक सारखी चेंजेस करते, पण आता इनवाईटमध्ये पैसे मिळतात. इनवाईट म्हणजे कसं की तुम्ही व्हिडिओ बनवत राहा, ओरिजिनल कॉन्टेंट बनवत राहा, व्हिडिओ फोटो सगळं स्टेटस ठेवा, अपलोड करत राहा. ती चॅनल म्हणजे त्याला मॉनिटाईजसाठी एक कंटेंट मॉनिटाईज म्हणून असं एक ऑप्शन आहे, ते ऑटोमॅटिक येतं आहे, ते बऱ्याच जणांना येतं आहे. आणि फेसबुक हे प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये पाहिजेत. त्याची सगळी माहिती तुम्हाला कुठल्याही विषयाची हवी असेल तर यूट्यूबवर अनेक व्हिडिओ पडलेलं इथं, बरीच जण बनवणारे आहे, ती बनवते ती, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही तुम्ही. आणि हे इंस्टाला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, दादा इंस्टाला किती पैसे येतात. तर इंस्टाग्रामला काय पैसे येत नाहीत. इंस्टाग्रामवर जाहिराती वगैरे काय असं केलं तरच पैसे असतात इंस्टाग्रामला. पहिली आता गेमांचं बरीच जण लिंक ठेवायची इंस्टाग्रामला, मग ते डाउनलोड केलं ते भरपूर पैसे मिळत होतं. पण आता ती गेमांचं बंद झालं आहे विषय, आता गेल्या वर्षीपासून जवळजवळ इंस्टाग्रामचा विषय क्लोज झाला आहे.
म्हणजे इंस्टाग्रामला पहिल्यापासून आपण काय पैसे 1 रुपया बी आलेला नाही, आपल्याला दिला बी नाही. हां, इमानदारीने प्रत्येक महिन्यात आपल्याला फेसबुकचे पैसे येतात, ते बी व्ह्यूजवर असतं. आता ते स्क्रीनशॉट हे दावायचं म्हटलं तर एडिट करावं लागेल, त्याच्यापेक्षा ते बघावं लागेल. म्हणजे व्ह्यूजचा फंड आहे, असं काही लय नाही. तुम्हाला सांगा, यूट्यूबला आणि फेसबुकलाच पैसे आहेत फक्त, ते बी व्ह्यूजवर आहेत. व्हिडिओ बनवलं, व्हिडिओ अपलोड केलं तरच पैसे येतं, नाही तर पैसे येत नाहीत. आपण थांबलो की पैसे थांबलं, विषय हाय. आणि किती येतात सगळ्यांचा प्रश्न. तर व्ह्यूजवर सरासरी तुम्हाला सांगा, आता व्लॉगिंगचा आपला चॅनल आहे ना, 1 लाख व्ह्यूज आले ना, सरासरी 3-3.5 हजार रुपये, 4 हजार रुपये लय झालं सरासरी, तेवढे पैसे येतात. आणि ह्याला फेसबुकला पैसे कमी येते. समजा 1 लाख रुपये तुम्ही यूट्यूबला कमवत असाल तर फेसबुकला म्हणायचं बरेच 20,000 रुपये येणार, म्हणजे तेवढेच व्ह्यूज धरा असं. आणि जर आता ही व्हिडिओ बनवत होतो कशासाठी की माझा नंबर घ्या, मला फक्त व्हॉट्सअप करा, तुमची चॅनलची लिंक पाठवा, मी बघतो तुमचं कोणाचं कसं चॅनल आहे तर नेमके काय भानगडे. बरेच जण काय होते ती वेगळं फेल होते हो. बरेच जण म्हणतात आम्ही पैसे द्यायला तयार आहे दादा, पण आमचं चॅनल मॉनिटाईजच झालं पाहिजे, कारण आता 8,000चं टार्गेट परत नंतर ही या जास्त या. पहिलं तरी कितीचं होतं, 4,000चं. मग काय कायांचं सबस्क्राईब झाल्यात पूर्ण 1,000च्या पुढे गेल्यात, पण चॅनल तरीसुद्धा मॉनिटाईज नाही, पण वॉच टाईम नाही, किंवा ती रील्स बनवतात पण हे नाही काय, व्ह्यूज तेवढ्या बसा नाहीत. मग परत तर लय अवघड होईल. काहीतरी मार्ग सांगा, कोण करून देईल सांगा. तशी हायती बरं का माणसं, आपण काही खोटं बोलणार नाही. करून देणार हायती, करून देत्याल, पण त्याचा मी तुम्हाला वेगळा एक व्हिडिओ बनवीन. म्हणजे का उपयोग नाही, तुम्ही मॉनिटाईज चॅनल करून घेतला पैसे देऊन तर त्याचा उपयोग का होणार नाही, ह्याचा एक व्हिडिओ मी स्पेशल बनवीन. किंवा होईल बी, पण एवढा काय फायदा होणार नाही, तुमचं 4-5 हजार रुपये जाणार. कारण ज्यांनी केलंय, ज्यांचं यूट्यूब चॅनल होतं आणि ज्यांनी पैसे देऊन केले त्यांना माहिती आहे, किंवा ज्यांचं ऑलरेडी यूट्यूबला मॉनिटाईज झाल्यात पण तरीसुद्धा फायदा होत नाही, का तर व्ह्यूजच नाहीत ना. हा सगळा व्ह्यूजचा फंड आहे. म्हणून तरी माझा नंबर घ्या 9856202039, 9856202039 वरती प्रोफाईलला बी नंबर दिलाय. फक्त व्हॉट्सअपला तुमच्या चॅनलची किती छोटा असू द्या, नवीन असू द्या, किंवा तुम्ही नवीन चालू केलाय, किंवा तुम्हाला नवीन चालू करायचं आहे, असे किती जण आहेत माझ्या लक्षात येईल. फक्त फोन नाही केला तरी जमन, दिवसभर लय फोन येते तर ऑलरेडीच आधीच पारशी चॉप होतो. आणि प्रत्येकाला बोलायचं म्हणलं तर नरडं दुखून जाते. मी प्रत्येकाला बोलण्याचा प्रयत्न करतो आधीमध्ये, कारण मी काय केलं, ह्या नंबरला ग्रुप 1000 झालं होतं. 1000 ग्रुपच्या पुढं ग्रुपला काही कोणी घेऊ नका, ते सगळंच उडवून टाकलेत, ग्रुप डिलीटच केलं, नकोच म्हणलं. पर्सनलीच मला बघणं होत नव्हतं, पण एवढं आजच्या दिवस, एवढ्या आज उद्या 2 दिवसात मी बघीन कोणाचं किती चॅनल, म्हणजे किती सबस्क्राईब आहेत, किंवा काय करावं लागेल काय, असं हळूहळू प्रत्येकाचं चेक करीन. जर तुम्ही लेट झालं माझ्याकडून, पण रिप्लाय मी नक्की द्यायचा प्रयत्न करेन. रिप्लाय 100% देईन, विश्वास ठेवा असं. आणि लगे कोणाला पैसे देऊ नका, चॅनल मॉनिटाईज करून घेऊ नका, असं माझी भावना आहे. तुम्हाला मी काय गोष्टी सांगतो, हा तुमचा चॅनल ग्रोथच्या दिशेने असेल, व्ह्यूज येत काय कायांचं वॉच टाईम पर आहे पण सदस्य बी कमी आहेत, असं बी आहे काय कायांचं. कोणाचं शॉर्टचं आहेत, कोणाचं म्हणजे असं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. असू द्या, मला पाठवून द्या, मी चेक करतो व्यवस्थित. आज उद्या 2 दिवसात थोडा लेट येईन माझा रिप्लाय, पण ते रिप्लाय द्यायचा प्रयत्न करीन. आणि काही टेन्शन घेऊ नका, 4,000चं टार्गेट जरी 8,000 जरी गेलं तरीसुद्धा टेन्शन घ्यायची काही गरज नाही. असं काही अवघड नाही. एका व्हिडिओचा वॉच टाईम सरासरी, आता माझा ही 10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही बघताय, 10 मिनिटं जरी बघितला, 10 संपूर्ण लोकांनी, व्हिडिओमध्ये युनिक पण असेल, काहीतरी असेल व्यवस्थित, तरी एका व्हिडिओमध्ये 1000 तास म्हणलं तरी वॉच टाईम होतो. अहो कायांचं खोटं नाही बोलत, एक व्हिडिओ 5-5 हजार तास होतो एक व्हिडिओ. आणि
मॉनिटाईज असल्यावर बरोबर आहे. एक व्हिडिओ तुमचा कधी व्हायरल होईल आणि तुम्हाला कधी लखपती बनवून हे बी सांगू शकत नाही. ही यूट्यूबचं लय खतरनाक विषय आहे. आणि मी काही खोटं बोलत नाही बघा. बरेच जण आता नवीन आले असते हो का, ही 2 हो का इथं 3 माझं चॅनल आहेत म्हणून बरेच जण विचारते ती हो, म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बघू काय मला वाटलं काय तुमचं काय विषय असतील, मी सगळ्या कमेंट वाचतो आणि यूट्यूब व्हिडिओ पाठवून देतो बस. आणि आज निघालो बाहेर जरा थोडं बघू कमेंट वाचण्याचा, तरी बी त्यातनं मी लाईक करीन, प्रयत्न करेन. ओके, कोणाचं काय विषय ती कमेंटमध्ये बी सांगा आणि व्हॉट्सअपला मला हे करा, तुमच्या चॅनलची लिंक पाठवून द्या. ओके चालतंय. तुम्हाला मी सांगेन किंवा व्हिडिओ पाठवेन चॅनल मॉनिटाईज हे बरंच यूट्यूबवरती व्हिडिओ असतात, ती माहिती देणारे लोक असतात. तुम्हाला खरं कोण सांगतं आणि खोटं कोण सांगतं त्यांचं पाठवून देईन बस. ओके, कारण आपल्याला माहिती तुम्ही एवढं अशाने विचारता म्हणून माझा एक सांगण्याचा प्रयत्न राहिला. गडबड करू नका, फक्त काही टेन्शन घेऊ नका. आणि मोकार व्हिडिओ बघतात माझं, त्यांना हे मोकार वाटला का काय माहीत नाही. चला गार्डनचा एक नजारा झलक दावतो. म्हणचाल दादा आज मोकार बडाबड केलं, तसं काही नाही विषय. हो का नजारा बघा, गार्डन बिर्डन एकदम मस्त फुडलंय, काय टेन्शन नाही. आई स्वयंपाक करते, ह्या चौघांना बी भूक लागली आहे. इथे एक आहे, तिथे एक आहे, तिथे एक आहे, तिथे एक. हा कुठे गेली रेश्मा? काय ना कुठे गेली आई? काय केली भाजी? भाजी केली बटाट केलं होय. बटाट बघा कशी तरी आली, नाही धावत आता ते उघड. रेश्मा कुठे गेली? जाऊ तू. हा गाय बांधायला होय. बरं रेश्मा गेली गाय बांधायला. ठीक आहे, ह्या बी व्हिडिओ लाईक करा आणि मॉनिटाईजचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मॉनिटाईज होऊन जाईन चॅनल, काय होईल. रिलॅक्स राहा फक्त आणि लय काळजी करू नका. तुम्ही व्हिडिओ बनवत राहा, सगळं होतं ऑटोमॅटिक. आणि जरी कोणाची इच्छा असेल तरी मी कसं बऱ्याच जणांना म्हणलं होतं, मला सांगा, हाय तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो मी, त्यांना फोन करा. कोणाचं हे करायचं असलं तर, मॉनिटाईज करायचं असलं तर. ओके, हाय हाय रेश्मा आहे. पोरं गेली शाळेत, बाप्पू गेलो कुठतरी. काय म्हणतेस रेश्मा? हा काय म्हणते, काय म्हणतेस? कशी काय दिसते जोडी? लाल लाल परत संपलं. बर आव सांग. हा थांब ऐक सांग. पाण्याचं जार आणायला गेलं हा आणि आता जार गाडी पशी ठेवली आता इथं, हा आणि मोकळच गेलं. जार इथं ठेवलं, बर जाग्यावर पोचलं. जाग्यावर पोचल्यावर जार नाही तर, आणि इथं येऊन आम्हालाच बडाबडा करतात. आता जार फार गाडी पशी ठेवल्यात तरी मी ही म्हणजे ही. हा आणि तिथं येऊन आम्हाला बडाबडा करते की जर गाडी लाल का अडकवायचं ती माझ्या नाही द्यायला, तर मी गेलो परत माघारी तिथनं लाकडीतनं. अशी तिथं गंमत आहे. बापूचं काय अवघड झालं, विसरून गेलं असतील. जाऊन होय रेश्मा. हा मला म्हणते तुला काय गाडीला जार अडकवाय झालं. हा म्हणजे खालीच ठेवलं आणि तसंच गेलं दांडा मारून. आता मला जायचं होतं गाय बघायला, गाय गुतली होती ती काढायला. आता मला माहिती आहे ती जार ठेवून टाकलेलं होतं म्हणून. जिआर म्हणजे पाणी जिआरचं विकत आणावं लागतं, कारण आता सवय लागली. विहिरीचं पाणी गढूळ येतंय ना. ठीक आहे, ओके चला बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.